महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघ व आशा सेविकांचा आज जळगाव जिल्हा परिषदेवर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला। 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता हा मोर्चा श्यामाप्रसाद उद्यान येथून काढण्यात आला। यात आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, आशा स्वयंसेविकांना माहे जुलै 2025 पासून आजपर्यंतचं मानधन द्या, आशा सेविकांना दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत मानधन द्यावे, आरोग्य वर्धिनीची रक्कम काटछाट न करता आशा सेविकांना पूर्णपणे देण्यात यावी, आशा सेविकांना दिवाळी बोनस अनुग्रह अनुदान देण्यात यावे, आशा सेविकांना प्रधानमंत्री मातृवंदन योजनेची रक्कम देण्यात यावी, आशा सेविकांना दर महिन्याला केलेल्या कामाची वेतन चिठ्ठी देण्यात यावी, आशा सेविकांना किरकोळ आजारपणाची व बाळंतपणाची रजा देण्यात यावी, आशा सेविकांना समीना तडवी, अन्नू तडवी यांना ताबडतोब कामावर घेण्यात यावे, आशा सेविकांना कामावर आधारित मोबदला थकबाकी द्या, अशा विविध मागण्यांसाठी तसेच अभा, आयुष्यमान, हत्तीरोग, कुष्ठरोग, NCD इत्यादी या विविध मागण्यांसाठी आज जिल्हा परिषदेवर या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चा प्रसंगी महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटनेचे सरचिटणीस भगवान दवणे, जिल्हाध्यक्ष संगीता बारंबे, भारती म्हस्के यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता या मोर्चाचे जिल्हा परिषदेवर आयोजन करण्यात आले होते। जळगाव जिल्हा परिषदेवर आज मोर्चा काढायचं कारण असं की जळगाव जिल्हा परिषदेमध्ये काम करणाऱ्या आशा स्वयंसेवकांना माहे जुलै 2025 ते आजपर्यंत मानधन नाही। गौरी गणपतीसारखा महत्त्वाचा सण आला, या सणाला सुद्धा या लोकांनी केलेल्या कामाचा मानधन दिला नाही। गौरी गणपतीचा सण आम्ही बिना पैशाने घालवला, मात्र त्याच्यानंतर दसरा गेला, दसऱ्यामध्ये पण आम्हाला 1 रुपया दिला नाही। आता दिवाळी आलेली आणि अतिशय महत्त्वाचा दिवाळीचा सण असताना इथे जिल्हा परिषदमध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या 3 महिन्याचे पैसे येऊन पडलेले आहेत आणि ते पैसे पडून जवळजवळ 15 दिवस होऊन गेलेले आहेत। आजपर्यंत अशा स्वयंसेविका 1 रुपया दिल्या नसल्यामुळे अशा स्वयंसेविका आज 4 महिन्यापासून उपासमारीने काम करत आहेत। त्यांचं आणि ते अशा स्वयंसेविका कुटुंब आणि अशी स्वयंसेविका उपासमारी होत आहे, तर आम्ही आज उपासमारीच्या विरोधात आज हे खरं म्हणजे आंदोलन करत आहोत। दुसरा मुद्दा तर आज दिवाळी बोनस मिळावा, अशा स्वयंसेवकांना 5,000 रुपये जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून दिवाळी बोनस द्यावा। उदाहरणार्थ आम्ही मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, ठाणा महानगरपालिका, वसई विरार महानगरपालिका, कल्याण महानगरपालिका, भिवंडी महानगरपालिका अशा महानगरपालिकाकडनं आम्ही लोकांना दिवाळी बोनस मिळवून दिलेला आहे। तसंच पुणे जिल्हा परिषदने सुद्धा अशा स्वयंसेविकांना 1,000 रुपये दिवाळी बोनस दिला आहे। मग जळगाव जिल्हा परिषद एवढी गरीब आहे का? यांनी सुद्धा अशा स्वयंसेविकांना 1,000 रुपये दिवाळी बोनस द्यावा, ही आमची प्रमुख मागणी आहे। आज आमचा जो मोर्चा आहे, जो आमच्या महिला भगिनींवरती, आशांवरती जो अन्याय होतो, त्या अन्यायाच्या विरुद्ध आज मोर्चा पुकारला आहे। आमच्याले महाराष्ट्राचे सरचिटणीस दवणे साहेब आलेले आहे। साहेबांनी जे काही आपल्याला आता बातमीमध्ये सांगितलंय त्या गोष्टीला आमचं अनुमोदन आहे आणि आमच्या सर्व आशा मिळून आता आम्ही मोर्चा काढणार आहोत। त्यासाठी आम्ही न्याय मिळायला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे आणि आशांसाठी आम्ही झटत राहू आणि हमेशा आम्ही आशांसाठी नेहमीच भक्कमपणे आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहे असं मी सांगते। आणि आता आम्ही थोड्याच वेळात आमच्या मोर्चा नमस्कार, मी भारती रंदे। सर्व आशा स्वयंसेविकांना माझा नमस्कार। जय भीम, जय शिवराज, जय महाराष्ट्र। सन्माननीय दवणे साहेब आणि तसेच संगीताताई भामरे यांनी मला ह्या कामासाठी एक संधी दिलेली आहे, त्या संधीचं मी निश्चितच सोनं करणार आहे। तरी ते माझी ही पहिलीच मीटिंग असल्या कारणाने त्यांच्या मी सर्व समस्या जाणून घेतल्या। तसं तर मी काउन्सिलिंग सेलला काम करतेच, त्यावेळेला ह्या सगळ्या माझ्याशी जोडलेल्याच आहे या महिला। परंतु मला एक वाटत आहे की त्यांच्या ज्या मागण्या आहेत, एक महिलेला काम करत असताना खूप अडचणी येतात आणि आपल्या पूर्ण कुटुंबाचा घटक ती महिला असते आणि तिच्यावर जबाबदारी असते। ती जीव तोडून तिचं काम करत असते, वेळ देत असते आणि मग त्यांना पगार का नाही मिळत?
त्यांना मानधन वेळेवर का नाही मिळत? जुलैपासून त्यांचं जर पेमेंट रखडून ठेवलेलं आहे आणि ह्या महिला घराच्या बाहेर जातात, एवढे कष्ट करतात, त्यांना तो न्याय मिळायला पाहिजे. ही माझी प्रमुख मागणी आहे. आणि तसेच ज्या मागण्या आहेत दवणे सरांनी आता सांगितलेल्याच आहेत त्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी आम्ही जिल्हा परिषद साहेबांना निवेदन देत आहोत. धन्यवाद.